नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आपण काय करतोय, एनडीएचे इंग्लिशचे पेपर सोल्युशन घेतोय, है की नाही. आता याच्यापूर्वी आपण काय घेतलं होतं, सिनॉनिम्स. आज आपण काय करतोय बघा की अँटॉनिमची सिरीज सुरू करतोय. आणि लक्षात घ्या 2017च्या पेपरमध्ये आलेले जे 10 सिनॉनिम्स आहेत ना, अँटॉनिम्स आहेत ना, ते आज आपण घेणार आहोत. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा अँटॉनिम सोडवतो ना, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिल्यांदा तुम्ही तो जो अंडरलाईन केला वर्ड असतो तो नीट लक्षात घ्यायचा. त्यानंतर ऑप्शन विचारात घ्यायचे, कारण ऑप्शनमध्ये 1-2 वर्ड असे असतात जे काय असतात, सिनॉनिम्स असतात, ते बाजूला करता येतात. मग लक्षात पहिल्यांदा आपण क्वेश्चन वाचून घ्यायचा. बघा आता क्वेश्चन काय, माय मदर हॅज बीन वर्किंग हार्ड फॉर द लास्ट 2 weeks अँड शी फील्स रन डाऊन. आता लक्षात घ्या, अनेक म्हणजे 2 आठवडे काम केले. लक्षात घ्या, म्हणजे काय असणार सांगा बानो, सी फील्स रन डाऊन म्हणजे काय असणार, टायर्ड. टायर्डला आणखीन एक शब्द काय असतो, एक्झॉस्टेड. आलं लक्षात. माझं लक्षात घ्या, पहिला जो आहे ना वर्ड तो काय आहे सांगा, मॉर्बिड. याचं मिनिंग तुम्हाला माहित पाहिजे बानो, काय असतं माहिती आहे का, पोल्युटेड. बरोबर. आता सेकंड काय बघा, एनर्जेटिक, हॅव्हिंग टू मच एनर्जी ऑर फीलिंग फ्रेश. तिसरं काय बघा, एक्झॉस्टेड म्हणजे काय सांगा, टायर्ड. आणि चौथा आहे इमोशनल. याचा आणि याचा तर काय संपर्कच लागत नाही. मग लक्षात घ्या, तुम्हाला याच्यापैकी हे 2 वर्ड तुम्हाला सिनॉनिम्स वाटतात, है की नाही. मग राहिलं कोणतं सांगा, एनर्जेटिक आणि इमोशनल. अर्थातच तुम्हाला बी हे ऑप्शन काय करायला लागेल, चूज करावं लागेल. आलं लक्षात. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा, द प्रेसिडेंट कंडेम्ड द ऍक्ट ऑफ व्हायलन्स ड्युरिंग द सेलिब्रेशन ऑफ द फेस्टिवल. आता लक्षात घ्या, व्हायलन्स हा शब्द आहे. व्हायलन्स म्हणजे काय, तर त्याला आपण असं म्हणतो हिंसा, म्हणजेच ऍक्ट ऑफ किलिंग पीपल. बरोबर. द ऍक्ट विच कन्सिस्ट अ लॉट ऑफ लॉस टू द लाईफ अँड प्रॉपर्टी. बरोबर. आणि डिस्टर्ब द नॉर्मल ह्युमन बीइंग. मग लक्षात घ्या, व्हायलन्स म्हणजे काय सांगा, हिंसा. मग आता याच्यातला जर तुम्ही विचार केला बानो, तर पहिला ऑप्शन काय बघा, रिझन. रिझनचं 2 मिनिंग आहेत सांगा. पहिलं म्हणजे काय सांगा, तर एक असतं बानो इंटेलिजन्स आणि एक असतं कॉज. इंटेलिजन्स काय, कॉज म्हणजे कारण आणि बुद्धी, असं 2 असतं. इन्स्टिगेशनचा अर्थ काय असतो बानो माहित आहे का, इन्स्टिगेशनचं मिनिंग तुम्हाला माहित आहे बानो काय असतं, तर याला आपण म्हणतो फूस लावणं. काय म्हणतो, फूस लावणं. इन्स्टिगेट, एखाद्या व्यक्तीला आपण फूस लावतो तसं. तिसरा आहे रिस्ट्रेंट, याचं मिनिंग असतं कंट्रोल. काय, कंट्रोल. आणि चौथा आहे सॉब्रिटी. सॉब्रिटी म्हणजे भावनेला 2 मिनिंग आहेत. एक म्हणजे नॉन व्हायलन्स म्हणता येतं, किंवा एक म्हणजे पीस असं म्हणता येतं. आता लक्षात घ्या, हे 3 तर वर्ड आहेत ना भावने, तुमच्या कुठंच ह्याच्यात बसत नाहीत. का सांगा, कारण त्याचं मिनिंग व्हायलन्सची कधीच अपोजिट वाटत नाही. आणि अर्थातच हे जे चौथा आहे ना, ते डी, यालाच आपल्याला निवडावं लागेल. ह्याचा मिनिंग काय असतं बघा, पीस की म्हणजे काय म्हणतो, सॉब्रिटीचा अर्थ काय सांगा बानो, पीस किंवा नॉन व्हायलन्स. पीस किंवा काय, नॉन व्हायलन्स. म्हणजे अर्थात तुम्हाला काय, हे ऑप्शन चूज करावं लागेल. आता आपण पुढचे क्वेश्चन बघूया. आता आपण थर्ड क्वेश्चन बानो बघूया. काय बघा, द स्टुडंट्स मेड अ जनरस कॉन्ट्रीब्युशन टू द फ्लड रिलीफ फंड. मला लक्षात घ्या, जनरस म्हणजे काय, लक्षात घ्या, एक चांगल्या भावनेनं, उदारपणाच्या भावनेनं केलेलं कॉन्ट्रीब्युशन. कोणाला केलंय ते, फ्लड रिलीफ फंड म्हणजे काय, आपला जे पूर येतं ना, पूर, त्याला बानो पूरग्रस्तांना आपण जी मदत करतो त्याला काय म्हणतो आपण, पूरग्रस्तांचा निधी. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण ऑप्शनचा विचार करूया. जनरस म्हणजे उदार, आहे की नाही बानो. बघा आता, निगार्ड. बानो, निगार्ड या शब्दाचा अर्थ असतो मायझर. आता मायझर म्हणजे माहिती आहे का बानो, की अ पर्सन हू डज नॉट वॉन्ट टू काय बानो, स्पेंड मनी. ज्याला पैसाच खर्च करायचा नसतो, जरी गरज असेल तरी खर्च करायचा नसतो, त्याला आपण मायझर म्हणतो. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कंजूस. काय म्हणतो आपण, कंजूस. आता सेल्फिश म्हणजे काय सांगा बानो, स्वार्थी. बरोबर. स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे उधळ्या, जो पैशाशी उधळतो ना बानो, त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे कोणताही विचार न करता कसाही खर्च करणारा माणूस, त्याला आपण काय म्हणतो, स्पेंड थ्रिफ्ट. बघा आता, मायझर आणि स्पेंडथ्रिफ्ट आहेत ना बानो, हे एकमेकाचे अपोजिट वर्ड आहेत. काय आहेत, अपोजिट वर्ड. आता बघा, इनडिसेंट. बघा, इनडिसेंटचा अर्थ काय असतो, इम्पोलाइट, रूड असा असतो. म्हणजे लक्षात घ्या बानो, याचा जर विचार केला या मिनिंगचा, तर अर्थातच तुम्हाला काय सांगा बानो, जनरस साठी अगदी जवळचा अपोजिट वर्ड कोणता सापडला सांगा बानो,
निगाड. काय सापडेल? निगाड. म्हणजे बघा हे हा तर काय बाळवण्याचा प्रश्नच येत नाही. याचा इम्पॉर्टंट रूट याचा पण संबंध येत नाही. सेल्फिश याचं मिनिंगच लागत नाही. म्हणजेच आपला कोणता घ्यायला लागेल सांगा बाळानो? निगाड. पण मला मी सांगू बाळानो, तुम्हाला निगाडचा मिनिंगच माहीत नसणार, तुम्हाला डिक्शनरी शोधावी लागेल. तो कसा असतो? माईचर. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला ए हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. आता पुढचं काय दिले पाहून बघा. ही वॉज आयडल बाय टेम्परामेंट. लक्षात घ्या, आयडल IDLE आणि IDEAL ह्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. आयडियल म्हणजे माहिती आहे का? बरोबर. आणि अजून एक आयडॉल पण असतो. काय असतो? आयडॉल. लक्षात घ्या, आयडल म्हणजे काय सांगा बाळानो? तर ह्याचा अर्थ असतो लेझी. काय असतो? लेझी. आणि आयडियल याचा अर्थ काय असतो? आदर्श. आयडियल काय असतो? आदर्श. मग लक्षात घ्या बाळानो, जर लेझी हे मिनिंग असेल तर याला अपोजिट वर्ड काय पाहिजे बाळानो? हार्ड वर्किंग किंवा तसं मिनिंग असला वर्ड असला पाहिजे. मग आता मला सांगा, एम्प्लॉयड म्हणजे काय? हॅव्हिंग जॉब. प्रश्नच नाही बाळानो. त्याला का म्हणजे हॅव्हिंग जॉब, नोकरी असलेला. आणि आयडल म्हणजे आळशी, म्हणजे काम आहे ना बाळा. बघा, एम्प्लॉयड म्हणजे नोकरी, बरोबर. हे काय बरोबर नाही. ऑक्युपाइड म्हणजे व्यापलेला, फुल विथ, हेही नाही. इंडस्ट्री, आता हॅप्पी बाउंड बाय, हॅप्पीचं तर मिनिंग लागतच नाही. मग राहिलं कोणतं काय? इंडस्ट्रियस. बाळानो, इंडस्ट्रियस म्हणजे कळतं का? उद्योगी. म्हणजे थोडक्यात काय असतं याचं मिनिंग काय सांगा? हार्ड वर्किंग. काय असतं? हार्ड वर्किंग. म्हणजेच तुम्हाला आयडल यासाठी दोन अपोजिट वर्ड असतील. पहिला म्हणजे हार्ड वर्किंग आणि दुसरा म्हणजे काय? इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस म्हणजे सुद्धा कष्टाळू किंवा उद्योगी. आलं लक्षात? मग तुम्हाला काय सी हे ऑप्शन काय करावं लागेल? चूज करावं लागेल. आता आपण पुढचे प्रश्न बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. काय बघा, मोस्ट ऑफ द डिसिजन्स टेकन बाय द ऑफिसर्स वेअर अनजस्ट. बाळा, अनजस्ट म्हणजे काय सांगा? ज्याला आपण अन्याय असं म्हणतो. काय म्हणतो? अन्याय. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, अन्याय या शब्दासाठी तुम्हाला असणारे शब्द कोणते आहेत बाळा बघा. की सिरियस म्हणजे काय सांगा? गंभीर. लेनियंट, भानो लेनियंट म्हणजे काय? सॉफ्ट कॉर्नर. काय म्हणतो आपण? सॉफ्ट कॉर्नर असणारे. मग तुम्ही शब्द ऐकलाय का बघा बाळानो? HARSH, हार्स म्हणजे काय सांगा? अतिशय कठोर. त्याचा अपोजिट वर्ड असतो बाळानो काय? लेनियंट. म्हणजे काय सांगा? त्याला आपण मवाळ म्हणतो. काय म्हणतो? मवाळ. करेक्ट म्हणजे काय सांगा बाळानो? राईट. आणि इम्बेसाइल याचा अर्थ काय? की सेन्सलेस आणि थॉटलेस. बाळानो का? सेन्सलेस किंवा त्याला आपण काय म्हणतो? थॉट काय? लेस. मग तुम्ही विचार करा बाळानो, सिरियस म्हणजे अनजस्टला काय सांगा बाळानो? की सिरियस म्हणजे त्याचं सिमिलरच झालं जवळजवळ. लेनियंट म्हणजे मवाळ, याचं काय? त्याला काय पाहिजे होतं मग? हार्श असतं ना, तर काय असतं? लेनियंट. करेक्ट, बरोबर. आणि शेवटी काय? इम्बेसाइल, सेन्सलेस, थॉटलेस. म्हणजे अर्थातच तुम्हाला बाळानो कोणत्या ऑप्शन सोबत जावं लागेल? की करेक्ट. कोणत्या? करेक्ट. कारण हे तीन जे वर्ड्स आहेत ना बाळानो, हे बऱ्यापैकी त्याला सिमिलर वाटत आहेत. फक्त करेक्ट म्हणजेच राईट एवढंच फक्त काय वाटतं आपल्याला? त्याचं अपोजिट वाटतंय, लक्षात घ्या. म्हणून आपण सी हे ऑप्शन चूज करूया. ओके. आता बघा बाळानो, 6th क्वेश्चन काय बघा. ही इज अ लव्हिंग फादर अँड टेक्स ग्रेट. बाळानो, अंडरलाईन वर्ड कुठला आहे बघा? डिलाइट इन हिज चिल्ड्रन. आता अनेक वेळा आपण सिनॉनिम्स मध्ये पाहिले, लक्षात घ्या. डिलाइट म्हणजे काय हो? हॅपीनेस. डिलाइट म्हणजे काय? हॅपीनेस. मग आता लक्षात घ्या, डिलाइट याचं मिनिंग काय? हॅपीनेस. आता मला सांगा, रिवॉल्ट म्हणजे काय? टू अपोज. म्हणजे आपण म्हणतो बंड करणं. काय करणं? बंड करणं किंवा क्रांती करणं, रिव्हॉल्युशन, बरोबर. आता म्हणजे बघा, याच्यामध्ये काय सांगा? टू अपोज हा अर्थ असतो. काय असतो? टू अपोज समथिंग. एन्जॉयमेंट म्हणजे काय सांगा बाळानो? आनंद. म्हणजे डिलाइट आणि एन्जॉयमेंट हे तर बऱ्यापैकी सिमिलरच झाले. आलं लक्षात? पुढे काय? डिससॅटिस्फॅक्शन, असमाधान. आणि शेवटी आहे बाळानो डिसगस्ट म्हणजे काय सांगा बाळानो? दुःख. म्हणजेच ग्रीप, सॉरो ऑर पेन. म्हणजेच आपल्याला डिसगस्ट या ऑप्शन सोबत जावं लागेल. ते आपण निवडलं पाहिजे. आता आपण पुढचे प्रश्न बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. ही वॉज क्वाईट कन्सर्न्ड अबाउट हिज सन्स करिअर. म्हणून लक्षात घ्या बाळानो, कन्सर्न याचं मिनिंग काय असतं? तर याचं मिनिंग असतं बाळानो अँक्सियस, बरोबर. काळजी असणारा. किंवा बाळानो अजून एक असतं, काय सांगा? वरीड. अजून एक कुठलं असतं? वरीड. मग आता लक्षात घ्यायचे ऑप्शन बघा बाळानो. अनरिलेटेड म्हणजे नॉट रिलेटेड, याचा काय संबंधच नाही. इनडिफरंट म्हणजे बाळानो केअरलेस. काय म्हणतो आपण? केअरलेस. आलं लक्षात?
आणि डिसपॅशनेट म्हणजे काय, ज्याला आवड नसते, म्हणजे नॉट पॅशन अबाउट समथिंग किंवा डू नॉट लाईक समथिंग, त्याला काय म्हणतो आपण, डिसपॅशनेट. आता पुढे काय दिलंय बघा, केअर फ्री, निष्काळजी. मग लक्षात घ्या ह्यात सगळ्यात चांगलं ऑप्शन बघा, हे दोन्ही तर गेले की नाही, केअर फ्री आणि इनडिफरंट. तर बानो कन्सर्न, याला आपण बेपर्वा म्हणतो. काय म्हणतो, बेपर्वा म्हणजे कशाचीही काळजी किंवा पर्वा न करणारा. म्हणून आपल्याला काय करायला लागेल बानो, तर इनडिफरंट हे ऑप्शन राईट घ्यावं लागेल. आलं लक्षात. म्हणजे याचे बानो याचे सुद्धा मिनिंग नीट लक्षात ठेवा बरं का. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दे आर काय पाहिजे, दे आर कॉन्फिडंट ऑफ सक्सेस. आता एक लक्षात घ्या बाळांनो की कॉन्फिडंट म्हणजे कॉन्फिडंट काय, विश्वास असणारा आहे की नाही, त्यांना आत्मविश्वास होता. काय होता, आत्मविश्वास. कॉन्फिडंट ऑफ सक्सेस. आता पहिलं कुठलं आहे बघा, इम्प्रुडंट. काय बाळांनो, इम्प्रुडंट याचं मिनिंग काय बाळांनो बघा, की केअरलेस किंवा काय बाळांनो, फुलिश. केअरलेस किंवा काय असतं, फुलिश. आता बघा सेकंड आहे इम्पॅशंट, ज्याला आपण शॉर्ट टेम्पर्ड, जो लगेच काय होतो, त्याला आपण उतावळा म्हणतो. काय म्हणतो, उतावळा. म्हणजे काय सांगा, शॉर्ट टेम्पर्ड, बरोबर. आता डिपेंडंट म्हणजे काय बाळांनो, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. डिपेंडंट म्हणजे काय बाळांनो, लॅक ऑफ काय, कॉन्फिडन्स. आणि शेवटचं आहे रिलक्टंट. रिलक्टंट म्हणजे नॉट रेडी टू गो टू स्कूल, पण नॉट रेडी टू डू असं म्हणतो ना. नॉट रेडी टू काय म्हणतो, किंवा आपण असं म्हणता येईल बघा, अनविलिंग टू डू. अनविलिंग टू डू. किंवा याला आणखी एक म्हणता येतं, म्हणजे अनइन्थुझियास्टिक, जो उत्साह नसतो असा. मग मला सांगा बाळांनो, याचा जर विचार केला तर तो आपल्याला काय वाटतं सांगा बाळांनो, कॉन्फिडंटला कोणता येईल सांगा बाळांनो, सी हे ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. याचं मिनिंग लक्षात आलं का, अनविलिंग टू डू. अनविलिंग टू डू किंवा त्याला म्हणतो आपण अनएन्थुझियास्टिक, म्हणजेच सी हे ऑप्शन याचं काय बरोबर असेल. पुढच्या आता घेऊया आपण क्वेश्चन. मित्रांनो आता आपण 9th क्वेश्चनचा विचार करूया. वी कॅरीड ऑन द सर्च फॉर मिसिंग पर्सन. आता लक्षात घ्यावा नो, कॅरीड ऑन म्हणजे काय, चालू ठेवणे. ज्याला आपण असंही म्हणू शकतो, काय सांगा, की कंटिन्यूड. काय म्हणू शकतो, कंटिन्यूड, बरोबर. मग आता लक्षात घ्या, ऑप्शनचा विचार करा. डिलेड, मेक लेट, नाही लक्षात आलं. आता बघा, रिकन्सिडर्ड म्हणजे रिथिंक, पुन्हा विचार करणं. बघा, ब्रोकअप काय सांगा बानो, ब्रोकअप म्हणजे काय, की मध्येच सोडून देणं. मध्येच सोडून, आपण ब्रेकअप सोडून दिलं की ना, त्याचाच पास्ट टेन्स काय, ब्रोक अप. आणि शेवटचा आहे कॉल्ड ऑफ. बानो कॉल्ड ऑफ याचं मिनिंग काय असतं माहिती आहे का, फिनिश्ड. म्हणजे लक्षात घ्या बानो, कॅरीड ऑन म्हणजे कंटिन्यू ठेवणं, आणि हे म्हणजे काय बानो, संपवणं आहे की नाही. म्हणजे बानो याचंच अर्थ काय सांगा बानो, कॉल्ड ऑफ. हे तर बानो मेक लेट याचं काही मिनिंगच लागत नाही. मी तुम्हाला काय केलं, ऑप्शन काय घ्यायला लागेल, डी. कोणतं, कॉल्ड ऑफ. आलं लक्षात. आता आपण 10th आणि लास्ट क्वेश्चन बघूया बानो. दिस टीव्ही हॅज मेनी इंडिजिनियस कॉम्पोनंट्स. आता लक्षात घ्या, तुम्हाला यासाठी काय माहीत पाहिजे, की इंडिजिनियस या वर्डचं मिनिंग माहीत पाहिजे. इंडिजिनियसचं मिनिंग असतं बानो, एक तर ते काय असेल, नेटिव्ह म्हणूया आपण. काय म्हणूया, नेटिव्ह. किंवा आपल्याच देशातलं स्वदेशी, याला आपण अजून काय म्हणतो, डोमेस्टिक. म्हणजे लक्षात घ्या, याचं मिनिंग काय सांगा, नेटिव्ह किंवा डोमेस्टिक. आता नीट विचार करूया आपण ऑप्शनचा, काय, इंडियन. आता लक्षात घ्या बाळांनो, इंडियन म्हणजे काय, भारतीय आहे की नाही. दुसरं बघा, फॉरेन, परदेशी. याचं मिनिंग काय आलं मग, स्वदेशी किंवा स्थानिक. पुढचा आहे अननॅचरल म्हणजे आर्टिफिशियल, नॉट नॅचरल असं. आणि शेवटचं आहे जेन्युइन म्हणजे काय सांगा, रिअल. काय बाळांनो, रिअल म्हणजेच नॉट फेक. मग आता तुम्ही विचार करा बाळांनो, नेटिव्ह किंवा डोमेस्टिक म्हणजेच इंडिजिनियस, याला अपोजिट मिनिंग असणारा वर्ड कोणता वाटतो सांगा बाळांनो. अर्थात तो कोणता वाटतो बाळांनो, फॉरेन. कोणता वाटतोय, फॉरेन. आलं लक्षात बाळांनो. म्हणजे आपण 2017 मध्ये आलेले 10 अपोजिट्स आपण पाहिले. लक्षात घ्या, 1 अपोजिट वर्ड फॉर 4 मार्क्स, म्हणजे 40 मार्क्सचे क्वेश्चन होते. किती, 40 मार्क्सचे. म्हणजे लक्षात, तुम्हाला तयारी करताना काय करायला लागेल, हे पाठीमागल्या ज्या झालेल्या ज्या एक्झाम आहेत ना, त्या आपण व्यवस्थितपणे ते एक्झाम पेपर सोडवले पाहिजेत. म्हणजे आपल्याला एक आयडिया येते आपण पेपर कसा सोडवला पाहिजे. आलं लक्षात. मग आता बाळांनो, तुम्हाला हा जो आहे की नाही बाळा, आपण जे आज जे घेतले अँटोनिम्स 10, ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील.
आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचं काय करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद. करा अभ्यासाला सुरुवात. बेस्ट ऑफ लक.